स्टार्ट. आरोपी विरुद्ध प्रस्तुतचा खटला भारतीय दंडविधान कलम 353, 323 व 504 या गुन्ह्याकरिता चालविण्यात आला. अभियोग पक्षाचा खटला थोडक्यात खालीलप्रमाणे. फिर्यादी प्रदीप शिंदे कंसात रेल्वे सुरक्षा बल आरक्षक नंबर 7061 म्हणून सोलापूर येथे कार्यरत होते. दिनांक 30/5/2011 रोजी 16 ते 24 वाजण्याचे सुमारास RS पगार आरक्षक नंबर 7221 KP निवजे आरक्षक नंबर 7141 यांचेसोबत सोलापूर रेल्वे प्लॅटफॉर्मवर कर्तव्यास होते. वर नमूद कर्मचारी सोबत 17:45 वाजण्याचे सुमारास प्लॅटफॉर्मवर गस्त घालीत असताना विजापूर मुंबई फास्ट पॅसेंजर गाडीची अनाउन्समेंट चालू होती. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर सदरची गाडी येत असल्याने प्रवाशांची गर्दी होती. तेवढ्यात 2 प्रवासी इसम त्यांचेकडे पळत येऊन एक इसम ज्याच्या तोंडाचा दारू पिल्यासारखा वास येतो तो आम्हाला विनाकारण मारहाण करीत आहे. पुढे प्रवासाला जायचे आहे तरी तुम्ही त्याचा बंदोबस्त करा असे म्हणाले. नंतर फिर्यादी व त्याचे सोबत असणारे कर्मचारी याने त्यास मारहाण का केली अशी विचारपूस केली असता फिर्यादीस उद्धटपणे बोलला म्हणून फिर्यादीने त्यास RPF सोलापूर येथे चला असे म्हटल्यानंतर त्याने तुम्ही माझे अंगास हात लावायचा नाही असे म्हणून नशेत शिवीगाळ केली. फिर्यादीने त्यास हाताला धरून RPF ऑफिसमध्ये घेऊन जात असताना त्याने गणवेशात असलेल्या फिर्यादीच्या शर्टाची गच्ची पकडून हाताने मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादीच्या गणवेशाच्या शर्टाच्या वरील 2 गुंड्या व नेमप्लेट तुटल्या. त्यानंतर फिर्यादीने त्याचे सोबत असलेल्या स्टाफच्या मदतीने धरून 2 तक्रारदार इसमासह RPF सोलापूर येथे आणले. ठाणे अंमलदार ASI श्री सोनवणे यांना सदर घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर सोनवणे यांनी सदरचा प्रकार हा GRP यांचेकडे असल्याने त्यांचेकडे घेऊन जावा असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने सदर घटनेची फिर्याद सोलापूर लोहमार्ग सोलापूर गुन्हा रजिस्टर क्रमांक 32/2011 नुसार भारतीय दंडविधान कलम 353, 324, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक SS ओटवणेकर यांचेकडे सोपवण्यात आला. तपासाचे कामी त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा 2 पंचांसमक्ष पंचनामा तयार केला. साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तपासाचे काम पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. परिच्छेद आरोपी विरुद्ध निशाणी 8 नुसार भारतीय दंडविधान कलम 353, 323, 504 व 506 अन्वये गुन्हा निश्चित करण्यात आला. आरोपीस दोषारोपामधील मजकूर वाचून दाखविला व समजावून सांगितला. आरोपीने गुन्हा नाकबूल करून न्याय चौकशीची मागणी केली. त्यानुसार खटला पुढे चालविण्यात आला. अभियोग पक्षाच्या साक्षी पुराव्यानंतर आरोपीचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 प्रमाणे निशाणी क्रमांक 26 नुसार निवेदन घेण्यात आले. साक्षीदारांचा उलट तपास व आरोपीच्या
निवेदनावरून आरोपीचा बचाव असा की त्यास खोट्या केसमध्ये गुंतविण्यात आले आहे. प्रकरणात आरोपी विरुद्ध निश्चित केलेला दोषारोप, अभिलेखावर आलेला साक्षी पुरावा व कागदोपत्री पुरावा यासोबत या न्यायालयासमोर उपस्थित झालेले वादमुद्दे व त्यावरील निष्कर्ष व त्यांची कारणे खालीलप्रमाणे आहेत. परिच्छेद आरोपीचा भारतीय दंडविधान कलम 353 प्रमाणे गुन्हा साबित करण्याकरिता अभियोग पक्षाने खालील बाबी सिद्ध करणे आवश्यक होते. घटनेच्या वेळी व दिवशी फिर्यादी हे लोकसेवक म्हणून त्यांचे शासकीय कर्तव्य पार पाडत होते. आरोपीने फिर्यादी व त्यांचे कर्मचारी यांना त्यांचे शासकीय कर्तव्य बजावणेपासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने त्यांना मारहाण केली अथवा त्यांचे विरुद्ध बळाचा वापर केला. अभियोग पक्षाने खटल्यानुसार घटनेचे वेळी फिर्यादी रेल्वे सुरक्षा बल आरक्षक नंबर 7061 प्रदीप शिंदे व आरक्षक नंबर 7221 श्री पगार आणि आरक्षक नंबर 7141 निवजे यांची रेल्वे स्थानकावर दुपारी 4 वाजलेपासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्लॅटफॉर्म ड्युटी होती. तथापि सदर कर्मचारी घटनेचे वेळी त्यांचे शासकीय कर्मचारी म्हणून वर नमूद कर्तव्य बजावत होते हे दाखविणारा कोणताही कागदोपत्री पुरावा प्रस्तुत प्रकरणात अभियोग पक्षाने सादर केलेला नाही. तपासी अंमलदार साक्षीदार क्रमांक 4 सेवानिवृत्त ASI ओटवणेकर यांनी देखील त्यांचे उलट तपासामध्ये फिर्यादी व त्यांचे सहकारी घटनेचे वेळी शासकीय कर्तव्य बजावत होते याबाबतचा कागदोपत्री पुरावा प्राप्त करून घेतला नाही असे सांगितले आहे. परिच्छेद फिर्यादीच्या कथनानुसार घटनेचे वेळी शिवानंद व लक्ष्मण या 2 प्रवाशांनी आरोपी त्यांना दारूच्या नशेत मारहाण करीत असल्याची तक्रार फिर्यादीकडे केली, परंतु अभियोग पक्षाने या दोन्ही साक्षीदारांना तपासले नाही. तसेच त्यांची तपास टिप्पणे देखील नोंदविण्यात आलेली नाही. अभियोग पक्षाचे खटल्यानुसार घटनेचे वेळी सदर प्लॅटफॉर्मवर विजापूर मुंबई गाडी आली होती. वर नमूद प्रवासी सदर गाडीने प्रवास करीत होते असे दाखविणारा कोणताही पुरावा अभियोग पक्षाने सादर केलेला नाही. याशिवाय फिर्यादीने त्याच्या उलट तपासात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या प्लॅटफॉर्मवर CCTV कॅमेरा लावण्यात आलेला आहे असे कथन केले आहे. सदर साक्षीदाराने प्रस्तुत प्रकरणातील घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद असू शकते असे त्याच्या उलट तपासात सांगितले आहे. तथापि तपासी अंमलदाराने रेल्वे प्रशासनाकडून संबंधित CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजची मागणी केली नाही. तसेच रेल्वे प्रशासनाने देखील सदर चित्रीकरण पुरावा म्हणून पोलिसांसमोर हजर केले नाही.